युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आमदार रवी राणा यांना मंत्रिपद मिळालेलं नाहीये। त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती, पण त्यांचं नाव त्या यादीत नव्हतं आणि त्यांनी काल शपथ सुद्धा घेतलेली नाहीये। त्यांना झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये काल मंत्रिपद मिळालेलं नाही। त्यामुळे रवी राणा नाराज होऊन नागपूरवरून कालच अमरावतीमध्ये आल्याची चर्चा आहे। रवी राणा आज नागपूर अधिवेशनामध्ये सहभागी होणार नाही अशी माहिती आहे। तर रवी राणा यांच्या निवासस्थानाबाहेरून आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। काल नागपुरात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला। यामध्ये जर बघितलं गेलं तर सत्ताधारी मंत्री असलेले तानाजी सावंत असतील, दीपक केसरकर असतील, यासह अनेक मंत्र्यांना डावलण्यात आलेलं आहे। त्यांना मंत्रिपद मिळालं नाही। तसंच घटक पक्षांमधील जर पाहायला गेलं तर आमदार रवी राणा आहे, ते आमदार रवी राणा देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत निकटवर्ती आहे। रवी राणा यांचा नंबर मंत्रिपदासाठी लागेल त्यांच्या अपेक्षा होती, मात्र रवी राणांना काल मंत्रिपदामध्ये त्यांचा नंबर लागला नाही। कुठेतरी रवी राणा यांना मंत्रिमंडळपदासाठी डावललं गेलं असा आरोप होत होता। त्यावेळेस नवनीत राणांनी जर पाहिलं तर काल नवनीत राणांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून या ठिकाणी नाराजीसुद्धा व्यक्त केलेली होती। आज जर बघितलं गेलं तर आज रवी राणा या आपल्या निवासस्थानीच आहे। काल जर पाहिलं गेलं तर काल सायंकाळच्या सुमारास राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, मात्र या विस्ताराला देखील आमदार रवी राणा यांची उपस्थिती नव्हती। आमदार रवी राणा कालच नागपूरवरून नाराज होऊन जे आहे ते आपल्या निवासस्थानी परतलेले आहे। सध्या आमदार रवी राणा यांच्या घरासमोरली संपूर्ण दृश्य आहे। कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी गोळा झालेले, मात्र रवी राणा अद्यापपर्यंत घराबाहेर आले नाहीत। आज सुद्धा आमदार रवी राणा जे आहे अधिवेशन आजपासून नागपुरामध्ये सुरू होत आहे, मात्र तरी देखील रवी राणा हे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कामकाजामध्ये उपस्थित राहणार नाही। संपूर्ण कार्यकर्ते पूर्णपणे नाराज झालेले या ठिकाणी दिसून येत आहे। खुद्द रवी राणा सुद्धा मोठ्या प्रमाणावर कमालीचे या ठिकाणी नाराज झालेले आहे। रवी राणा यांना मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र कुठेतरी त्यांना डावलला गेल्याचा आरोप देखील कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेला आहे। सध्या रवी राणा यांची अधिकृतरित्या कुठल्याही प्रकारे प्रतिक्रिया आली नाही, मात्र काही वेळातच रवी राणा हे आपल्या घराबाहेरून बाहेर पडून प्रतिक्रिया देण्याची शक्यता नाकारता येत नाही। मात्र आज जर पाहायला गेलं तर रवी राणा आज नागपूर अधिवेशनाच्या कामकाजामध्ये सहभागी होणार नसल्याची माहिती आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।